विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा इयत्ता 6वीची सामान्य विज्ञान विषयाची ही जी द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका आहे, त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा इयत्ता 6वीची 40 गुणांची ही सामान्य विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका आहे. पहा प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे टिंब होय. त्याचं उत्तर आहे पहा ऊर्जा. पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. प्रश्न दुसरा आहे पहा, प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान टिंब आहे. त्याचं उत्तर आहे पहा सूर्य. त्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून टिंब हा दिवस साजरा केला जातो. त्याचं उत्तर आहे 28 फेब्रुवारी. त्यानंतर चुंबक टिंब दिशेस स्थिर राहतो, दक्षिण उत्तर दिशेस स्थिर राहतो. त्यानंतर ब आहे पहा, खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्र वापराल त्याचे प्रकार लिहा. फक्त 3 गुण आहेत 6. या ठिकाणी 4 दिलेत, आपल्याला 3च यंत्रांची प्रकार आणि कामं या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. पहा आता टीनच्या डब्याचे झाकण काढणे त्यासाठी यंत्र आहे ओपनर आणि यंत्राचा प्रकार आहे उतरण. त्यानंतर भाजी चिरणे त्याच्यासाठी यंत्र आहे विळी किंवा सुरी, यंत्राचा प्रकार आहे पाचर. त्यानंतर विहिरीतून पाणी काढणे यंत्र आहे राट व दोरी, यंत्राचा प्रकार आहे कप्पी. त्यानंतर पापड भाजणे यंत्र आहे पहा चिमटा आणि यंत्राचा प्रकार आहे तरप. त्यानंतर जोड्या जुळवा गुण आहेत 4. पहा 4 गुणांसाठी जोड्या जुळवा हा प्रश्न आहे. प्रश्न दुसऱ्यातला घरघळणारा पदार्थ त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा असते तर गतित ऊर्जा. अन्नामध्ये कोणती ऊर्जा असते तर रासायनिक ऊर्जा. ताणलेला धनुष्य याच्यामध्ये कोणती ऊर्जा स्थितीत ऊर्जा. सूर्यप्रकाशामध्ये उष्णता ऊर्जा. त्यानंतर गतीचा प्रकार ओळखा. फक्त 4 या ठिकाणी 5 दिलेले आहेत. 4 गतीचे प्रकार ओळखायचे 4 गुणांसाठी. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे नियतकालिक गती. कोणती गती? नियतकालिक गती. त्यानंतर आकाशातून पडणारी उल्का एकरेषीय गती. पाण्यात पोहणारा मासा याची गती कशी? यादृच्छिक गती. त्यानंतर सताराची छेडलेली तार आंदोलित गती. जमिनीवरून उडवलेले रॉकेट एकरेषीय गती. त्यानंतर पहा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आपल्याला लिहायचा होता सूर्यप्रकाश, वारा, पेट्रोल आणि लाटा. याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पहा पेट्रोल. त्यानंतर चंद्र, पृथ्वी, शनी आणि मंगळ याच्यामध्ये या ठिकाणी पहा हे सर्व काय तर ग्रह आहेत. पृथ्वी, शनी आणि मंगळ. तर चंद्र काय उपग्रह आहे, त्याच्यामुळं चंद्र हा वेगळा शब्द या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, कोणता चुंबक वापराल? कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा असेल तर आपण काय वापरणार आहेत? विद्युत चुंबक. पहा कचऱ्यातून लोखंडी पदार्थ वेगळा करण्यासाठी विद्युत चुंबक वापरतात. त्यानंतर तुम्ही जंगलात वाट चुकलात. पहा तुम्ही जंगलात वाट चुकलात तर होका यंत्राचा उपयोग करावा लागेल. त्यानंतर तिसरा आहे, खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघड बंद होते. पहा त्याचं उत्तर आहे खिडकीची झडप सतत उघड बंद होते, यासाठी कायम चुंबकाचा वापर करणं गरजेचं आहे. पहा त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये वजन म्हणजे काय तर वजन कशाला म्हणायचं तर वजन म्हणजे एखाद्या वस्तूवरील गुरुत्वीय बल होय. पहा वजन म्हणजे काय तर वजन म्हणजे एखाद्या वस्तूवरील गुरुत्वीय बल होय. त्यानंतर साधी यंत्रे म्हणजे काय? पहा आता साधी यंत्रे त्याची काय व्याख्या आहे तर ज्या यंत्राची रचना साधी, सोपी व त्यात 1 किंवा 2च भाग असतात त्यांना साधी यंत्र असं म्हणतात. त्यानंतर ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? पहा ऐकण्यास त्रासदायक असणारे सततचे आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण. पहा ऐकण्यास ज्या ध्वनीपासून आपल्याला त्रास होतो त्याला काय म्हणायचं? त्या आवाजाला ध्वनी प्रदूषण करणारा आवाज असं म्हणायचं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, न्यूटनने प्रकाशाविषयी कोणता ग्रंथ लिहिला तर न्यूटनने प्रकाशाविषयी ऑप्टिकस हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, सर्वात मोठी सूर्यतबकडी कोठे आहे तर सर्वात मोठी सूर्यतबकडी ही जंतर मंतरवर म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी सर्वात मोठी सूर्यतबकडी आहे. त्यानंतर का आहे पहा, उत्तराच्या योग्य पर्यायाला टिक कर. गुण आहेत 3. पहा आता या ठिकाणी काय विचारले, चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र कोणी विकसित केले? पहा चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचं तंत्र हे मायकेल फॅरेडे यांनी विकसित केलं आहे. त्यानंतर सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? त्याचं उत्तर आहे 8 ग्रह. सूर्यमालेत किती ग्रह आहेत? 8. त्यानंतर सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता तर त्याचं उत्तर आहे गुरु. सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता आहे? गुरु. त्यानंतर पहा प्रश्न चौथा आहे, यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. पहा त्याचं उत्तर आहे पहा घर्षण कमी करून झीज थांबवण्यासाठी यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. कॅरम बोर्डवर पावडर टाकतात. त्याचं उत्तर आहे कॅरम बोर्डवरील घर्षण कमी करण्यासाठी कॅरम बोर्डवर पावडर टाकतात.
त्यानंतर प्रवासी बॅगांना चाके असतात, त्याचं उत्तर आहे प्रवासी बॅगचे वजन उचलण्यापेक्षा ते ढकलत नेणे सोयीचे ठरते. यात श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात. त्यानंतर काय करावे बरे ते सांगा. या ठिकाणी पहा, परिसरातील कारखान्यांचा मोठ्याने आवाज येत असेल तर काय करावे, तर कारखानदार व्यक्तीला तसे कळवू. जर त्याने ऐकले तर ठीक, नाही तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू. त्यानंतर ऊर्जेचे विविध रूपे कोणते? पहा, आता ऊर्जेची यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेचे विविध रूपे आहेत. त्यानंतर वर्गीकरण करा यामध्ये या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, तर यंत्रांची नावं दिलेली आहेत. तर त्याचे साधी यंत्र आणि गुंतागुंतीचे यंत्र याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. गुण आहेत 3 गुणांचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. पहा, आता याच्यामध्ये काय विचारले, तर तरप, कप्पी, शिवणयंत्र, उतरण, पाचर, सुई, जिना, घसरगुंडी, ओपनर, सायकल, सुरी आणि क्रेन असे यंत्रांची नावं दिली आहेत. त्याची आपल्याला साधी यंत्र आणि गुंतागुंतीचे यंत्र याच्यामध्ये काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. पहा, आता साधी यंत्र कोणकोणती इथं, तर तरप आहे, कप्पी आहे, उतरण आहे, पाचर, सुई, जिना, घसरगुंडी, ओपनर आणि सुरी ही काय सर्व साधी यंत्र आहेत. आणि गुंतागुंतीचे यंत्र कोणकोणती इथं, तर शिवणयंत्र, सायकल आणि क्रेन ही काय आहेत, गुंतागुंतीचे यंत्र आहेत. पहा, म्हणजे साधी यंत्र म्हणजे काय, ज्याचे 1 किंवा 2 भागामध्येच रचना असते त्यांना साधी यंत्र म्हणायचं. आणि गुंतागुंतीची यंत्र ज्या 1-2 भागापेक्षा जास्त, म्हणजे या ठिकाणी जे गुंतागुंतीचे यंत्र म्हणजे शिवणयंत्र असेल, सायकल असेल, यामध्ये 1 किंवा 2 भाग न असता 2पेक्षा जास्त भागांची रचना केलेली असते आणि ती गुंतागुंतीची असते, म्हणून त्याला गुंतागुंतीचे यंत्र या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ही इयत्ता 6वीची सामान्य विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडून घेतलेली आहे. म्हणजे अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये, वार्षिक परीक्षेमध्ये येणार आहे. त्याच्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत आणि त्याची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये द्यायची आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारची ही प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यामुळं नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे. पहा, या ठिकाणी जे रिकाम्या जागा असेल, त्याचबरोबर म्हणजे जे अध्ययन निष्पत्तीवर आधारित जी प्रश्नपत्रिका असते ती प्रश्नपत्रिका म्हणजे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, त्याचबरोबर दीर्घोत्तरी प्रश्न असतील, लघुत्तरी प्रश्न असतील आणि वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांचा संचय असणारी ही प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे जे संविधान तक्ता असतं या संविधान तक्त्याला अनुसरून ही प्रश्नपत्रिका अत्यंत चांगल्या प्रकारे तयार केलेली आहे. आणि नक्कीच अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुमच्या वार्षिक परीक्षेमध्ये असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पाठच करायचे आहेत. सर्वांनी या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.